प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा आजचा म्हणजे 8 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। तर बयो पप्या दादाशी बोलते आणि चालता चालता ती त्याला म्हणते की अरे पप्या दादा, मला ना आसपासची एक दारूची दुकानं कुठली कुठली आहेत ती सांगशील का? पप्या दादा म्हणतो काय, तुला कशाला हवी आहेत दारूची दुकानं? बयो म्हणते ते काय आहे ना, माझ्या बाबांची दारू मला सोडवायची आहे म्हणून मी तुला विचारते। पप्या दादा म्हणतो अगं तशी तर पुष्कळ आहेत, पण बयो त्याच्याकडनं मदत मागत असते। तेव्हा पप्या दादा कसा कॉमेडी आहे हे तर माहितीच आहे आपल्याला। पप्या दादा तिला म्हणत असतो अगं पण भिकाऱ्याकडे पैसे दिले ना तर तो पण दारू आणून देईल तुझ्या वडिलांना। बयो म्हणते अरे पैसे नसताना कशी दारू येईल त्यांच्याकडनं, तेच तर शोधायचंय मला। पप्या दादा सहज बोलून जातो अगं म्हणजे सगळ्यांनाच हे सगळं शोधायचं आहे का? बयो म्हणते काय बोलतोयस तू पप्या दादा? पप्या दादा म्हणतो अरे तसं नाही, पण मला म्हणायचं की तुझ्या बाबांची दारू सोडायसाठी तू निश्चय कर, असं म्हणून तो छत्री उघडतो। बयो म्हणते मी निश्चय केलाय रे बाबा, पण तू मला मदत करणार आहे का सांग? पप्या दादा म्हणतो अरे पप्या दादा असताना टेन्शन काय, घेतलेला वसा मी टाकणार नाहीये। आता दोघेही गप्पा मारत मारत पुढे गेलेत। असो, पण आता सुमन घरं आवरत असते तेव्हा तिला या सुनीलच्या कपड्यामध्ये आरवचा टॅब सापडतो। आता तो टॅब बघून सुमनच्या तेव्हाच लक्षात येतं की हा आरवचा टॅब आहे। सुनील येतो तेवढ्या तिथे आणि म्हणतो हे काय करतेस ग? सुमन म्हणते किती पसारा करून ठेवला आहेस रे, माझ्या खोलीमध्ये आवरावं लागेल ना, पण हा टॅब कोणाचा आहे? सुनील म्हणतो तो टॅब माझा आहे। सुमन म्हणते खोटं बोलतोस का तू, चोरी केली ना तू, हा आरवचा टॅब आहे, सांग बरं कसा उघडतो तो? सुनीलला काही ते जमेना तेवढ्यात गौतमी येते तिथे आणि सुमन तिला सांगते की हे बघा आरवचा टॅब याने चोरलाय। हे ऐकून गौतमीला धक्काच बसलाय, पण हा सुनील हा कबूल करेल का त्याने चोरी केली आहे म्हणून? तो म्हणत असतो ए मी काही चोरी बिरी केली नाहीये, माझ्यावर आळ घालते काय? गौतमी पण विचारते सुनीलला, पण तो नाकबूल होतो। आता सुमन म्हणते थांब, आता बयोलाच सांगते तुझं चोरी प्रकरण। सुनील तिलाच धमकवतो हो का, तू माझ्यावर आळ घेते, मी पण बयोला सांगतो। आता सुमन म्हणते माझी खोली आवर आधी, तू पसारा केलाय ना, कर पसारा सगळा साफ। आता सुमनने लगेच शुभमकरांना फोन करून हे प्रकरण सांगितलं। शुभमकर म्हणतात काय सांगते सुमन, त्याने चोरी केली आरवच्या टॅबची, तू काळजी करू नको, त्याची शेंडी ना माझ्या हातात आहे, तो आता काहीच करणार नाहीये। आता तेवढ्यात बयो येते तिथे आणि त्यांचं अर्धवट वाक्य ऐकते। शुभमकर लगेच म्हणतात बरं बरं मी ठेवतो फोन। बयो म्हणते बाबा मला तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं। शुभमकर म्हणतात अगं बयो बरं झालं तू आलीस, मला पण तुझ्याशी बोलायचंच होतं ग। बयो त्यांना विचारते काय झालं बाबा? मग आता शुभमकर म्हणतात अगं असं तुझ्या वडिलांकडनं असं का होत असेल ग बयो? नाही म्हणजे तुझ्या वडिलांचं मानसिक संतुलन तर बिघडलं नसेल ना? नाही म्हणजे गेली कित्येक वर्ष ते एकटेच राहत होते ना, त्यांची संगत चुकीची असेल, कुटुंब सोबत नव्हतं, म्हणून मला असं वाटतं बयो की अशा वेळेला ना मानसिक संतुलन स्थिर राहत नाही माणसाचं, त्यांचं मानसिक संतुलन बिघडण्याचं तर लक्षण नसेल ना? बयो म्हणते तुम्ही म्हणताय तसं असेल तर मला तुम्ही सांगाल ते उपचार करावेच लागतील ना बाबा, मला त्यांना बरं झालेलं बघायचंय, मी येते हा। शुभमकर म्हणतात थांब ग बयो, अगं मला अजून सुद्धा तू बाबा म्हणली नाहीस एकदा पण। शुभमकर म्हणत असतात बाळा मला एकदा तरी बाबा म्हण ना ग। बयो आता जरा इमोशनल होते आणि म्हणते मी तुम्हाला डॉक्टर म्हणून जरी हाक मारत असेल ना तरी मनातून मी तुम्हाला बाबा म्हणूनच साथ घालते। आता दोघंही हे बापलेक इमोशनल होतात। शुभमकर प्रेमाने बयोच्या डोक्यावरनं हात फिरवतात आणि त्यांच्या डोळ्यात आता अश्रू आलेत। आता बयो तिथून निघून जाते। छान दाखवलंय त्यांनी आज। तर आता पुढे आपण पाहतोय प्रेक्षकांनो, बयो घरी पोहोचल्या सुनील तमाशा चालू करतो। सुनीलला कारणच पाहिजे ना घराच्या बाहेर जायचं। तो बयोला सांगतो की या सुमनने माझ्यावर आळ घेतला चोरीचा। बयो म्हणते काय काय सांगताय तुम्ही हे सगळं? सुनील म्हणतो हो हिने माझ्यावर आळ घातला। त्या बयोला चहा सुद्धा पिऊ दिला नाहीये या माणसाने। आता इरा संतापते हे सगळं प्रकरण ऐकून। सुनील लगेच म्हणतो बयो बघ माझ्यावर चोरीचा आळ घेतला, आता मी नाही राहू शकत इथे। सुमन म्हणते अगं बयो मी आळ नाही घेतला त्यांच्यावर, मी फक्त विचारलं त्यांना की हा टॅब तुमच्याकडे कुठून आला, मला सामानच सापडला त्यांचा टॅब हा आरवचा। अगं बयो माझं काही चुकलं का? पण बवले म्हणतो नाही विचारलं अगं तू आळ आणला। मग आता इरा म्हणते एक मिनिट, दादाचा टॅब कित्येक दिवसापासून गायब आहे, तो सापडत नव्हता आणि तो तुम्ही घेतला का? झालं, मी सांगितलं होतं ना दादा यांनी चोरलाय म्हणून, आता सिद्ध पण झालंय, चला बोला आता। बयो म्हणत असते अगं अजून कुठे सिद्ध झालं इरा, त्यांना बाजू तर मांडू दे ना। आता इरा म्हणते ते काय मांडणार आहे बाजू, त्यांच्या सामानात सापडलंय ना। आता बवले म्हणत असतो नाही ग बयो मी नाही चोरी केली आहे। इरा म्हणत असते की यांच्या खोलीत काय आपोआप गेला का टॅब दादाचा? मग इरा म्हणते यांचं सामान चेक करा सगळं। मग बवले तमाशा करायला लागतो, तेवढ्या शुभमकर तिथे पोहोचतात। बवले म्हणत असं
एवढीशी पोर माझ्यावर चोरीचा आळ घेते, सुमन पण चोरीचा आळ घेते, अशा घरात ठेवते का मला बयो? अगं कंटाळलो मी, चल बाहेर चल इथून. बयो म्हणते या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय मी नाही जाणार इथून आणि तुम्ही पण नाही जायचं. सुनील म्हणत असतो मला चोर म्हणताय बयो हे सगळे. बयो म्हणते हे बघा तुम्ही चोरी नाही केली ना, मग कशाला घाबरताय? आता शुभमकर सगळं प्रकरण समजून घेतात आणि म्हणतात हे बघ बयो मी आलोय ना, मी बघतो आता. हे बघ मला वाटतं यांना मानसिक प्रॉब्लेम आहे, आपण सायकोथेरपी घेऊयात असं ते हळूच बोलतात बयोच्या कानामध्ये. सुनील म्हणतात काय चाललं? बयो म्हणते काय नाही चाललं आमचं. शुभमकर म्हणतात हे बघा माझा काही तुमच्यावर संशय नाहीये, मी ना आत्ता बयोला तेच सांगत होतो की आपण या गोष्टीवर ट्रीटमेंट घेऊ शकतो. तुम्ही चला माझ्या खोलीत चला, आपण शांतपणे बोलू यावर. सोपं असतं हे सगळं. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, तुम्ही त्याची उत्तरं द्या. चला माझ्या खोलीत चला, जाऊया ना माझ्या खोलीत. आता बवलेला ती कानाखाली वाजवलेली आठवते आणि तो म्हणतो नको 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 मला नाही यायचं तुमच्या रूम मध्ये. आणि लगेच या सुनीलचं पोट दुखायला लागतं आणि म्हणतो माझं पोट दुखतंय, भले घेताल माझ्यावर असं कुठे असतं का? मी गोळ्याने घेतली तर बयो रागवाल माझ्यावर. आता काही असंबंध बोलून तिथून निघून जातो. सुनीलचं असं वागणं बघून बयोला त्याच्यावर संशय येतोय. सुमन हसायला लागते. मग गौतमी तिला विचारते का हसते ग? सुमन म्हणते नाही हसते, अशीच हसले मी सहज. आता बयोचा संशय वाढत चाललाय. ती आता शुभमकरांच्या खोलीत जाते रात्री आणि त्यांना सहज विचारते बाबा खरंच तुम्हाला असं वाटतं का की त्यांनी टॅब चोरला असेल आरव दादाचा? शुभमकर आता मनात विचार करतात चांगलंय, इमोशनल थॉट आलाय खरं हिच्या मनात, पण हिला निदान संशय तरी आलाय त्याच्यावर, ही गोष्ट चांगली आहे. बयो म्हणते खरंच ते वस्तू घेत असतील का अशी? शुभमकर म्हणतात बाळा सांगता येत नाही, पण तुला असं का वाटतंय? बयो म्हणते मला बरंच काही वाटतंय बाबा, म्हणजे दारू घेण्यासाठी ते कुठून पैसे आणतात आणि आत्या कधीच खोटं बोलणार नाही. आरव दादाचा टॅब कसं काय आला त्यांच्या सामानात? असंच जर चालू राहिलं तर त्यांच्या वाईट सवयीमुळे त्यांना इथे ठेवता नाही येणार ना आपल्याला. हे सगळं खूप भीतीदायक आहे. शुभमकर म्हणतात अगं बाळा यास नुसतं सवयी नसतात, तुला हॉस्पिटलमध्ये मी म्हणालो ना हा एक आजार असू शकतो अगं ज्यामध्ये रोगी लोकांच्या वस्तू चोरतो, पण यासाठी घर सोडून जायची काय गरज आहे? त्यांना माणसात राहून माणसात आणावं लागेल. हे बघ ते एकटे राहिले ना तर ते पुन्हा कोशात जाणार आणि असंच वागत राहणार. बयो म्हणते पण त्यांच्या अशा वागण्यामुळे त्रास होतोय ना सगळ्यांना. शुभमकर म्हणतात अगं हा त्रास टेम्पररी आहे, पण आता महत्त्वाचं काय आहे त्यांच्यावर ट्रीटमेंट करणं. तो आजार आपण कायम स्वरूपी घालवू आणि त्यासाठी आपण त्यांना कुटुंबाबरोबर आणि माणसातच ठेवूया. सुमन येते तिथे आणि तिला जेवायला सांगते. बयो म्हणते आत्ते मला खरंच सांग, खरंच तुला टॅब घेतलाय त्यांनी असं वाटतं का? सुमन म्हणते अगं बयो मी आवरत असताना मला सामानाच्या जवळ त्यांचा टॅब मिळाला, मी कशाला खोटं बोलेल सांग बरं? मी सहज विचारलं त्यांना आणि मी असं चोरीचा आरोप करीन का गं बयो? बयो आता घाबरते आणि म्हणते त्यांना जर खरंच असा मानसिक आजार झाला असेल ना तर मी त्यांना बरं करूनच राहणार. जसे तुम्ही माझे काजवे आहात तसे ते पण माझे जन्मदाते बाबाच आहेत ना. शुभमकर म्हणतात बाळा म्हणूनच ना मला तुझा खूप अभिमान वाटतो, कधीच अडचणीतून पळून जात नाही, काय योग्य आणि अयोग्य ना तुला बरोबर कळत. बयो म्हणते बाबा मी तुमच्याकडनं शिकले. आता शुभमकर म्हणतात बाळा मला ना तुझ्याकडे ना एक कंप्लेंट आहे, तू तुझा विचारच करत नाही, तुझी काळजी पण घेत नाही. बयो म्हणते बाबा आता मी त्यांना माणूस म्हणून माणसात आणेलच, एक नवीन सुरुवात करेल मी उद्यापासनं मला तुमची मदत आणि आशीर्वाद कायम हवेत. शुभमकर म्हणतात बाळा तुझा बाबा कायम तुझ्या सोबत असणार आहे. सुमन म्हणते बरं चला आता जेवायला. आता बयो जाते बाहेर, तेव्हा सुमन शुभमकरांना विचारते अरे दादा बयोला सुनीलचं खरं रूप कळते तर कळू दे ना. आता शुभमकर म्हणतात तिचं तिला कळत असेल ना सुमन तर चांगलंच आहे, आपण स्वतःहून नाही सांगायचं. हे बघ भारतींची शपथ मोडल्यासारखी होईल. मग भारतींनी इतकी वर्ष तिच्यापासून तिचा खरा बाबा कसा आहे हे लपवलंय, मग त्यामागे काहीतरी कारण असेलच ना सुमन. कुटुंब वडील या सगळ्याची प्रतिमा तिच्या मनात चांगली राहावी म्हणूनच भारतीने तिला सांगितलं नाही. आपल्या तोंडून तो वाईट आहे हे कळता कामा नये. बरं चला जेवायला जाऊ. आता थोड्या वेळाने शुभमकरांना विशालचा कॉल आलाय. विशाल म्हणतो पप्याने माहिती मिळवली आहे सर, आणि तो सांगत होता की सुनील बवले या एरियात राहतच नव्हता, त्याने आजूबाजूचा पण एरिया शोधला पण सुनील बवलेला इथे कोणीच ओळखत नाही. शुभमकर म्हणतात माझी शंका खरी ठरली तर हा नुसता दारुडा नाहीये, हा पक्का चोर आहे. विशाल म्हणतो म्हणजे? आता हे सांगतात की अरे त्याच्या सामानात आरवचा टॅब सापडलाय. विशाल म्हणतो बापरे याचा अर्थ मोठी गडबड आहे, म्हणजे या एरियात तो राहत तर नाही आणि पप्याला चोरांच्या सगळ्या टोळ्या माहितीच आहे की हा दुसऱ्या एरियातला चोर असणार नक्की. मग शुभमकर म्हणतात नक्की गडबड आहे विशाल, हा या एरियातला नाहीये, हा एरियात तो राहत असला तर पप्याला नक्कीच त्याची माहिती असती, त्याचा अर्थ हा दुसऱ्या एरियातला चोर आहे.
विशाल म्हणतो सर मला असं वाटतं आपण आता पोलिसांची मदत घ्यायला हवी. शुभंकर म्हणतात अरे इतक्या लेट आपण पोलीस स्टेशनला जायचं का? विशाल म्हणतो हो सर, त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आहे. शुभंकर म्हणतात बरं ठीक आहे, पण हे बघ हे सगळं बयोच्या अपरोक्ष व्हायला हवं. आपल्या बयोला हे सगळं कळता कामा नये. विशाल म्हणतो चालेल सर, तुम्ही लवकर या, मी तुमची वाट बघतोय. प्रेक्षकांनो, इथेच त्यांनी हा भाग आज पूर्ण केलाय आणि आज तुम्हाला 2 नवीन मालिकांचा रिव्ह्यू मी दिलाय. गुन्ह्याला माफी नाही आणि तू भेटशी नव्याने. आपल्या चॅनलवर ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. पुढे आपण बघणार आहोत शुभंकर बयोला मदत करायचं आश्वासन देतात. तू जसं म्हणशील तशी मी तुला मदत करायला तयार आहे सुनीलला सुधरवण्यासाठी. तर कसा वाटला आजचा भाग कळवा आणि बाकीचे रिव्ह्यूज पण आपल्या चॅनलवर एन्जॉय करा. प्रेक्षकांनो, नक्की एन्जॉय करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.